नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. आयुष्मान भारत योजनेची प्रक्रिया गतिमान करा. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांचे आवाहन. उत्कृष्ट काम केलेल्या आरोग्य मित्रांचा झाला सन्मान. शहरात होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. नाव नोंदणीच्या उद्घाटन प्रसंगी पालिका आयुक्तांनी केले आवाहन. सोमवारी ब्राह्ममुहूर्तापासून घटस्थापना करून करा शक्तीदेवीचे पूजन. पंचांगकर्ते दातेंचे देवी भक्तांना आवाहन. आणि रूपाभवानी मंदिर परिसरातील मोकळ्या जागेचा पालिकेने केला लिलाव. खेळणी विक्री स्टॉल थाटण्यासाठी विक्रेत्यांनी मोजले हजारो रुपये. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून प्रक्रिया गतिमान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील गरीब गरजू नागरिकांवर दर्जेदार आणि मोफत उपचार करण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून प्रक्रिया गतिमान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यात 23 सप्टेंबर 2018 ला एकत्र करण्यात आली. यानिमित्त आयुष्मान भारत पंधरवडा राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे योजना अंमलबजावणीसाठी उत्कृष्ट काम केलेल्या आरोग्य मित्रांचा जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रदीप ढेले, योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर रवी भोपळे, सुजित हाली घोंगडे, नागराज गुजारे, अकिल मुजावर आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गरीब, आर्थिक दुर्बल रुग्णांना आरोग्यविषयक सेवा मिळण्यासाठी केंद्र सरकारची आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजना 4 वर्षांपासून एकत्रित राबविण्यात येत आहेत. गरजू आणि गरीब नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा मिळण्यासाठी या योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवा असेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी योजनेचे समन्वयक डॉक्टर रवी भोपळे, TPA जिल्हा प्रमुख नागराज गुजारे, IT सेलचे जिल्हा प्रकल्प प्रमुख रिजवान मुल्ला, सपोर्ट इंजिनियर आशिष देशमुख, कॉमन सर्व्हिस सेंटरचे जिल्हा प्रमुख धनंजय येवते, सोमेश भोसले आदी उपस्थित होते. सोलापूर मॅरेथॉन मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने नाव नोंदवून सहभाग घ्यावा असे आवाहन आयुक्त P. शिवशंकर यांनी मॅरेथॉनच्या नाव नोंदणीच्या उद्घाटनाप्रसंगी केले. सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सोलापूर मॅरेथॉन मध्ये सोलापूरच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने नाव नोंदवून सहभागी व्हावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त P. शिवशंकर यांनी केले. मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी महापालिका आयुक्त P. शिवशंकर यांनी स्वतः नाव नोंदवून नोंदणीचा शुभारंभ केला. शरीरासाठी व्यायामाची गरज असते आणि चालणे आणि पळणे यातून शरीराला चांगला व्यायाम होतो. या हेतूने सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने गेल्या 4 वर्षांपासून सोलापूरमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या वर्षी कोरोनाच्या मुक्तीनंतर होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी शुभारंभ करण्यात आला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने यामध्ये नाव नोंदवून सहभाग घ्यावा असेही मनपा आयुक्त P. शिवशंकर यांनी सांगितले. सोलापूर रनर्स असोसिएशनच्या माध्यमातून सोलापूर मॅरेथॉन 8 जानेवारी 2023 रोजी घ्यायचं नियोजन झालेलं आहे आणि त्यांच्या सुरुवात आज माझं रजिस्ट्रेशनपासून सुरू केलं. माझ्या विनंती आहे सर्व सोलापूरवासियांनी चांगला हेल्थसाठी, फिटनेससाठी सोलापूर मॅरेथॉनमध्ये आपण पार्टिसिपेट व्हावा. हे दरवर्षी आपण मागच्या 3-4 वर्षामध्ये
हे सोलापूर मारतांच्या सुरू आहे आणि तो सोर्स सेग्रिगेशन, कचरा सेग्रिगेशन जे या तीनच्या प्रमाणे सोलापूर रनर्स असोसिएशन, IMA आणि सोलापूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि पोलीस प्रशासन सर्व मिळून हे आयोजित करत आहे. त्यामुळे सर्व युवकांना, सोलापूरवासियांना माझी विनंती आहे, या मॅरेथॉनमध्ये रजिस्ट्रेशन व्हावून आपण तयारी करा. रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वतीने सोलापूर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी डॉक्टर विनायक देशपांडे यांनी सोलापूर मॅरेथॉन आणि सोलापूर रनर्स असोसिएशन बाबतची माहिती दिली. नंतर सचिव डॉक्टर विश्वास बिराजदार यांनी नोंदणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले आणि पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी सोलापूर रनर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर स्वतः नोंदणी करून घेत मॅरेथॉनच्या नोंदणीचा शुभारंभ केला. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही शानदार आयोजन करण्यात येणार असून कोरोना महामारीनंतर आयोजित करण्यात येत असलेल्या सोलापूर मॅरेथॉन बाबत मोठा उत्साह असणार आहे. या मॅरेथॉनची तयारी चांगल्या पद्धतीने करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. दर रविवारी मॅरेथॉनची तयारी म्हणून पळण्याचा सराव होणार आहे. तसेच विविध उपक्रमांचे आयोजन मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार असल्याचे डॉक्टर विक्रम दबडे यांनी सांगितले. सोलापूर शहर, जिल्हा आणि इतर जिल्ह्यातील, शहरातील नागरिक, तरुण धावपटू यांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी www.solapormarathon.com या वेबसाईटवरून आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन सोलापूर रनर्सचे अध्यक्ष डॉक्टर स्वप्नील कोठाडिया यांनी केले आहे. यावेळी रनर्स असोसिएशनचे सचिव डॉक्टर विश्वास बिराजदार, डॉक्टर विक्रम दबडे, खजिनदार डॉक्टर योगेश जडे, डॉक्टर विनायक देशपांडे, डॉक्टर नितीन बलदवा, डॉक्टर किरण किणीकर, डॉक्टर यशवंत पेटकर, डॉक्टर प्रदीप भोई, ओंकार दाते, श्रीनिवास संगा आदी उपस्थित होते. आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत अतिवृष्टी झालेल्या भागातील पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासह विविध विषयांवर चर्चा केली. आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन अतिवृष्टी झालेल्या भागातील पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासह शहरातील आणि ग्रामीण भागातील विविध विषयांवर चर्चा करून ते विषय मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. यावेळी आमदार देशमुख यांनी मंद्रुप येथे MIDC सुरू करणे, तिऱ्हे येथे आरोग्य उपकेंद्र जागा उपलब्ध करून देणे, उद्योग भवन उभारण्यासाठी बैठक लावावी, होडगी तलाव जागेला जलसंपदा विभागाचे नाव लावावे, मंद्रुप अप्पर तहसील कार्यालय येथे कर्मचाऱ्यांची कमतरता आहे, तिथे कर्मचारी वाढवणे, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या सर्व महसूल विभागातील शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देणे, हद्दवाड भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महानगरपालिकेला वर्ग करणे, कुडल हत्तर संघ पर्यटन स्थळ दर्जा मिळावा, म्हैस संशोधन केंद्र, ऊस संशोधन उपकेंद्रास जागा मिळावी, आनंदराव देवकते यांचे स्मारक उभारावे यासह विविध विषयांवर जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा केली. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी या मागण्यांचा विचार करून लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आवाहन दिले. इलेक्ट्रिक वाहनधारकांना चार्जिंगची सुविधा उपलब्ध केल्यास आपल्या मालमत्ता करामध्ये 2% सूट देण्यात येत असल्याची घोषणा पालिका प्रशासनाने मिळकतदारांना केली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरातील सर्व मिळकतदारांना आवाहन करण्यात येत आहे की ज्यांच्याकडे स्वतःच्या इलेक्ट्रिक वाहनाकरिता चार्जिंग स्टेशन उभारल्यास व त्यातून इतर इलेक्ट्रिक वाहनधारकांना चार्जिंगची सुविधा उपलब्ध केल्यास आपल्या मालमत्ता करामध्ये 2% सूट देण्यात येत आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थेमधील 20% घरांमध्ये इलेक्ट्रिक वाहन असल्यास व या ठिकाणी चार्जिंग होत असल्यास मालमत्ता करामध्ये 1% सूट देण्यात येत आहे व 40% घरांमध्ये इलेक्ट्रिक वाहन असल्यास व या ठिकाणी चार्जिंग होत असल्यास मालमत्ता करामध्ये 2% सूट देण्यात येत आहे. गृहनिर्माण संस्थेमधील 60% घरांमध्ये इलेक्ट्रिक वाहन असल्यास व या ठिकाणी चार्जिंग होत असल्यास मालमत्ता करामध्ये 3% सूट देण्यात येत आहे. गृहनिर्माण संस्थेमधील 80% घरांमध्ये इलेक्ट्रिक वाहन असल्यास व या ठिकाणी चार्जिंग होत असल्यास मालमत्ता करात 4% सूट देण्यात येणार आहे. गृहनिर्माण संस्थेमधील 100% घरांमध्ये इलेक्ट्रिक वाहन असल्यास व या ठिकाणी चार्जिंग होत असल्यास त्या ठिकाणी 5% सूट देण्यात येणार आहे.
सवलतीचा शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, तसेच ज्यांनी सवलतीसाठी अर्ज केला आहे अशा घरांची माहिती त्या भागातील मालमत्ता कर अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करून घेतली जाईल व त्यानुसार त्यांना लाभ देण्यात येईल अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांनी दिली. शहरातील नामवंत हॉस्पिटलना भाडेतत्वावर देण्यासाठी काढण्यात आलेल्या निविदामध्ये सहभागी होऊन निविदा भरावे असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाळीवेसमधील महापालिकेच्या पूर्वीच्या राजूभाई मॅटर्निटी होम या ठिकाणी महापालिकेअंतर्गत असलेल्या बीओटी प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून या ठिकाणी महापालिकेच्या ताब्यातील 3रा मजला खासगी हॉस्पिटलसाठी भाडेतत्वावर देण्यासाठी निविदा काढण्यात आले आहे. महापालिकेच्या 3ऱ्या मजल्यावरील 659 चौरस मीटर क्षेत्रफळाची जागा ही खासगी हॉस्पिटलसाठी निविदा काढून लिलावाद्वारे भाड्याने देण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रसूतीगृह सोडून खासगी हॉस्पिटलसाठी निविदा काढण्यात आली आहे. 28 सप्टेंबर ही निविदा भरण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी अपेक्षित भाडे दरमहा 1,94,498 इतके असून ही जागा 5 वर्षांकरिता भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. तरी शहरातील नामवंत हॉस्पिटलनी यामध्ये सहभागी होऊन निविदा भरावे असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. सोमवारी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून दुपारी 1:45 वाजेपर्यंत घटस्थापना करून पूजन करण्याचे आवाहन पंचांगकर्ते दाते यांनी केले आहे. हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी शारदीय नवरात्राची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यंदा शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेसाठी सोमवारी 26 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना करून कलश स्थापनेने दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा सुरू होते. दाते पंचांगकर्ते यांनी नवरात्रीच्या घटस्थापना मुहूर्ताबद्दल माहिती देताना दुपारी 1:45 वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे. सोमवारी ब्राह्ममुहूर्तापासून म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून दुपारी 1:45 वाजेपर्यंत घटस्थापना करून पूजन करता येईल असेही दाते यांनी सांगितले आहे. नवरात्रोत्सवामध्ये शुक्रवारी 30 सप्टेंबर रोजी ललिता पंचमी आहे. 2 ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन असून त्या दिवशी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. 3 ऑक्टोबर रोजी महाअष्टमीचा उपवास करावयाचा आहे. 4 ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन म्हणजेच नवरात्र समाप्ती असून 5 ऑक्टोबर रोजी दसरा आहे अशी माहिती दाते पंचांगकर्ते दाते यांनी दिली. सोमवारी 26 तारखेला घटस्थापनेचा दिवस आहे. या दिवसापासून शारदीय नवरात्राचा प्रारंभ होतोय. घटस्थापनेच्या दिवशी सकाळी 5 वाजल्यापासून पहाटे 5 वाजल्यापासून दुपारी 1:30-2 वाजेपर्यंत कधीही आपल्या आणि गुरुजींच्या सोयीने आपण आपल्या घरी परंपरेनुसार घटाची स्थापना आणि पूजन करू शकता. हे जे नवरात्रीचे दिवस आहेत या दिवसांमध्ये 9 दिवसांचा हा सगळा कालावधी नवरात्र आपण ज्याला म्हणतो तो असतो. पण तिथीच्या क्षयवृद्धीमुळे कधी तो 8 दिवस 10 दिवस असा होतो. पण यावर्षी मात्र 26 तारखेला घटस्थापना होऊन 4 तारखेला नवरात्रोत्थापन आहे 9व्या दिवशी आणि त्याच्यानंतर 10व्या दिवशी विजयादशमी दसरा आहे. कोणत्याही कारणाने घरातील कोणत्याही इतर अडचणींमुळे अशौचामुळे जर कोणालाही आपल्या घरी 26 तारखेला घटस्थापना करणं शक्य झालं नाही तर अशा स्थितीमध्ये आपण 28, 30 किंवा 2 ऑक्टोबर 3 ऑक्टोबर यापैकी एका दिवशी घटाची स्थापना करू शकता आणि 4 तारखेला पुन्हा आपण घट उत्थापन नवरात्रोत्थापन करायचं असतं. हा जो नवरात्राचा कालावधी आहे यापैकी 30 तारखेला ललिता पंचमीचा दिवस आहे जो महत्वाचा एक दिवस मानला जातो. तसाच 2 तारखेला महालक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. या दिवशी मध्यरात्री अष्टमी असणं आवश्यक असतं. तशी ती 2 तारखेला मिळते म्हणून 2 तारखेला महालक्ष्मी पूजन आहे. 3 तारखेला दुर्गाष्टमी आणि महाअष्टमीचा उपवास आहे. 4 तारखेला नवरात्रोत्थापन आहे आणि 5 तारीख हा दसऱ्याचा विजयादशमीचा दिवस आहे. तर असा हा सगळा नवरात्रीच्या दरम्यानचा सर्व हा कालावधी हा शक्ती देवतेच्या उपासनेचा कालावधी आपल्या सर्वांना आनंदाचा जावो. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन आणि दसरा एका दिवशी येतात. मात्र यंदा दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवरात्रोत्थापन आहे.
घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत 9 दिवस किंवा 10 दिवसांचा कालावधी असतो. तिथीच्या क्षय वृद्धीमुळे असा फरक असतो. यावर्षी घटस्थापनेपासून 9व्या दिवशी नवरात्रोत्थापना असून दसरा 10व्या दिवशी आहे. महालक्ष्मी पूजन या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी 2 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आहे, त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मी पूजन दिलेले आहे. मात्र दुर्गाष्टमी 3 ऑक्टोबर रोजी आहे. विजयादशमी म्हणजेच दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजयी मुहूर्तावर अनेक जण आपल्या नवीन उपक्रमाची सुरुवात करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी 2:26 ते 3:31 या कालावधीत असल्याची माहिती दाते पंचांगकर्ते दाते यांनी दिली आहे. शक्ती देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव सोमवारी घटस्थापनेने होणार असून सोलापूर शहराची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मंदिरात सोमवारी पहाटे घटस्थापना करून महोत्सवाला सुरुवात होईल अशी माहिती मंदिराचे पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी दिली आहे. कोरोनाच्या 2 वर्षांनंतर नवरात्र महोत्सव आणि विजयादशमी हे सण मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरे होणार असल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहराची ग्रामदेवी कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मंदिरात स्वच्छता आणि रंगरंगोटी अंतिम टप्प्यात आली असून मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दरम्यान सोमवारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव सुरू होणार आहे. त्याच अनुषंगाने सोलापूर शहराची ग्रामदेवी कुलस्वामिनी श्री रूपाभवानी माता मंदिरात देखील पहाटे घटस्थापना होऊन महाआरती करण्यात येणार आहे. तसेच दररोज रात्री छबिना मिरवणूक काढण्यात येणार असून विविध धार्मिक कार्यक्रम नवरात्र महोत्सव काळात संपन्न होणार असल्याची माहिती मंदिराचे पुजारी मल्लीनाथ मसरे यांनी दिली आहे. 26 तारखेला सोमवारी श्री रूपाभवानी देवीची घटस्थापनेपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होत आहे. सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी देवीची शारदीय नवरात्र महोत्सव दिनांक 26 तारखेपासून सोमवारी सुरुवात होत आहे आणि सकाळी 26 तारखेला प्राक्षर पूजा पहाटे 5 वाजता होणार आहे. त्यानंतरनं देवीची महापूजा आणि 11:30 वाजता घटस्थापनेपासून मंदिराचा उत्सव चालू होत आहे आणि संध्याकाळी 8 वाजता देवीची पूजा व छबिना निघणार आहे. 27 तारखेला सकाळी 10 वाजता महापूजा आणि संध्याकाळी 8 वाजता पूजा आणि छबिना. 28 तारखेला पुन्हा सकाळी 10 वाजता पूजा आणि संध्याकाळी 8 वाजता पूजा व छबिनेचा कार्यक्रम होत आहे. 29 सकाळी 10 वाजता महापूजा आणि त्यानंतर संध्याकाळी 8 वाजता पूजा व छबिना होत आहे आणि 30 तारखेला ललिता पंचमी असल्यामुळे देवीची महापूजा व अलंकार पूजा आणि दुपारी 4:30 वाजता कुंकुमार्चनाचा कार्यक्रम होत आहे मंदिरामध्ये. त्यानंतर 8 वाजता पुन्हा नंतर छबिना पूजा व छबिना होत आहे. 1 तारखेला पुन्हा सकाळी 10 वाजता महापूजा, संध्याकाळी 8 वाजता पुन्हा छबिनेचे कार्यक्रम होत आहे. 2 तारखेला सकाळी 10 वाजता महापूजा आणि संध्याकाळी 8 वाजता पूजा व छबिना कार्यक्रम होत आहे. 3 तारखेला दुर्गाष्टमी असल्यामुळे सकाळी 10 वाजता महापूजा आणि 1 वाजता तुमचं 1 वाजता होमास प्रारंभ होत आहे आणि 4:30 वाजता पूर्णावती होत आहे आणि पुन्हा 8 वाजता संध्याकाळी मसऱ्यांच्या घरातून म्हणजे माझ्या घरातून दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी घरातून दहीहंडीचा मिरवणूक श्री रूपाभवानी मंदिरास घेऊन रूपाभवानी देवी त्या दही दुधाचा अभिषेक होत आहे व छबिना होत आहे आणि 2 तारखेला पुन्हा नंतर सकाळी 10 वाजता पूजा व 3 तारखेला सोमवारी दुर्गाष्टमी असल्यामुळे देवीची महापूजा आणि अलंकार पूजा होत आहे आणि 1 वाजता होमास प्रारंभ होऊन 4:30 वाजता पूर्णावतीचा कार्यक्रम होत आहे आणि संध्याकाळी म्हणजे माझ्या घरामधून म्हणजे मसरे यांच्या घरातून दहीहंडीची मिरवणूक निघत आहे. ती दही दुधाचा अभिषेक सर्व आपल्या मसरे यांच्या वाड्यातून रूपाभवानी मंदिरास नेऊन दुग्धाभिषेकाचा देवीस पूजा होऊन रात्री छबिना कार्यक्रम होत आहे
आणि 4 तारखेला मंगळवारी महानवमी असल्यामुळे अलंकार पूजा व रात्री सकाळी 10 वाजता अलंकार पूजा आहे आणि संध्याकाळी 8 वाजता पुन्हा पूजा व छबिन्याचे कार्यक्रम होत आहे. 5 तारखेला विजयादशमी असल्यामुळे सकाळी 10 वाजता पूजेस प्रारंभ होऊन अलंकार पूजा केली जाते. त्यानंतर पुन्हा 4:30 वाजता विजयादशमीचं पालखीमधून देवीची मिरवणूक निघते आणि ती सीमोल्लंघनास पार्क मैदानावर जाऊन सीमोल्लंघन खेळून पुन्हा देवी मंदिरात संध्याकाळी येऊन मंदिरास प्रदक्षिणा करून तो कार्यक्रम त्या विजयादशमीचा कार्यक्रम संपतो. आणि 9 तारखेला कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे सकाळी महापूजा, संध्याकाळी पुन्हा दुधाचा प्रसाद वाटला जातो आणि पुन्हा नंतर पूजा होऊन छबिनाचा कार्यक्रम होऊन तो कोजागिरीचा पौर्णिमाचा कार्यक्रम संपत आहे. असे ह्या मंदिराचे 9 तारखेला कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे सकाळी 10 वाजता महापूजा होईल आणि संध्याकाळी दुधाचा प्रसाद वाटला जातो आणि त्यानंतर 8 वाजता पूजा होऊन रात्री छबिन्याचा कार्यक्रम होत आहे. यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्ण जगामध्येच कमी झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने कुठल्याही उत्सवावरील निर्बंध हटवले आहे. तर मला भाविकांना एक नम्रतेने सांगायचं आहे, सगळ्या भाविकांनी यावर्षी देवीला दर्शनास येऊन आणि शक्यतो महिला भाविक जे आहेत आपले दागिने सांभाळले पाहिजे, आपल्या मुलांना सांभाळलं पाहिजे आणि मुलांना हातातून कोणी आपले म्हणजे मोकळे सोडू नका. आणि उत्सव इतका चांगल्या पद्धतीने होत आहे, त्या पद्धतीने आपणही येऊन देवीचं दर्शन करून त्याचा लाभ घ्यावा असं मंदिर ट्रस्टी व वहिवाटदार पुजारी या निमित्ताने मी आपल्याला नम्रतेने आवाहन करत आहे. राज्य सरकारच्या अभिनंदनासाठी सकल मराठा समाज आणि नोकरीच्या नियुक्त्या मिळालेले उमेदवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले. राज्य सरकारच्या धाडसी निर्णयामुळे मराठा समाजातील विविध खात्यांतर्गत शासनाकडून 1064 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये सोलापुरातील 102 मुले आणि मुली यांना शनिवारी महावितरणकडून नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यानंतर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवरायांना अभिवादन करण्यात आले. शिंदे सरकारच्या निर्णयामुळे मराठा समाजातील उमेदवारांना नोकरीमध्ये न्याय मिळाला असल्याचे सांगत राज्य सरकारच्या निर्णयाचे मिठाई वाटून स्वागत करण्यात आले तर जल्लोषही करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर यावेळी पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले. 2014 आणि 2019 मध्ये नोकरीच्या प्रतीक्षा यादीत असलेल्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संभाजी महाराज यांच्यामुळे न्याय मिळाला आहे. सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आजपासून हे सर्व मुले आणि मुली कामावर रुजू होत असून राज्य सरकारचे आभार मानावे तितकेच कमी आहेत. मराठा समाजातील मुलामुलींना न्याय मिळवून देण्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संभाजी महाराजांचा मोठा वाटा आहे. जसा या उमेदवारांच्या नोकरीचा निर्णय घेतला तसाच मराठा आरक्षणाचा सुद्धा निर्णय घेऊन कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्याबाबत शिंदे फडणवीस सरकारने निर्णय घ्यावा. महाराष्ट्रातील मराठा समाज सरकारच्या पाठीशी उभारल्याशिवाय राहणार नाही असे सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रूपाभवानी मंदिर परिसरात असलेल्या पीएची बिल्डिंग या ठिकाणी असलेल्या ओपन जागेचा लिलाव करण्यात आला असून यात 7,000 रुपये ते 27,000 पर्यंत लिलाव झालेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रूपाभवानी मंदिर आजूबाजूच्या परिसरासाठी महापालिकेने मंदिराला भाडेतत्वावर देत असते. मात्र गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करता आले नाही. यंदाच्या वर्षी कोरोनाचे सर्व निर्बंध उठल्याने नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने संपन्न होणार आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसराची जागा रूपाभवानी मंदिर ट्रस्टसाठी महापालिकेने भाडेतत्वावर देत असतात. दरवर्षी 10% प्रमाणे भाडेवाढ करत आहेत. दरम्यान शनिवारी रूपाभवानी परिसरात असलेल्या पीएची बिल्डिंग कचरा डम्पिंग स्टेशन या ठिकाणी ओपन जागा असलेल्या त्या ठिकाणची शारदीय नवरात्रामध्ये लहान बालगोपाळांसाठी खेळणी वस्तू विक्री करण्यासाठी 1,000 स्क्वेअर फुटाची जागा लिलाव करण्यात आली आहे.
यामध्ये 7,000 ते 27,000 पर्यंत लिलाव झालेला आहे. 15,000 रुपये एक वार, 15,500 रुपये एक वार, 20,000 रुपये एक वार, 20,500 रुपये एक वार, 20,500 रुपये दोन वार, 21,000 रुपये एक वार, 25,000 रुपये एक वार, 26,000 रुपये एक वार, पैसे रोख आहे ती दोघं बी लक्षात ठेवा. डिपार्टमेंट आहे. 26,000 रुपये दोन वार, 26,100 रुपये एक वार, 26,600 रुपये एक वार, 13,500 रुपये दोन वार, 13,600 रुपये एक वार, 13,600 रुपये दोन वार, 14,000 रुपये एक वार. हा लिलाव फक्त 10 दिवसांसाठी असेल. यावेळी भूमापनचे अधिकाऱ्यांनी सांगितले, भूमी मालमत्तेकडून आम्ही पीएचई बंगला येथील आमच्या मालकीची जी जागा आहे तिथं 5 लोकांच्या गाळ्यांसाठी लिलाव करत आहोत. फक्त खेळणी ठेवण्यासाठी, त्याचा वापर दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी करायचा नाही. आणि त्याचं अपेक्षित भाडं आहे 7,391 रुपये आणि प्रवेश फी आहे 500 रुपये. किती दिवसाकरता आहे? हे 10 दिवसाकरता आहे फक्त. निलावात किती जण भाग घेतले? लिलावात 6 जण भाग घेतलेले आहेत. दरम्यान शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये रूपा भवानी मंदिराला सोलापुरात विविध ठिकाणी देवीची दर्शनासाठी पायी चालत येत असतात. येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांसाठी चांगल्या प्रकारचे रस्ते असणे आवश्यक आहे. उद्यापर्यंत रस्त्याची कामे तसेच रूपा भवानी परिसरातील आजूबाजूची साफसफाई सोयी सुविधा दिल्या नसल्यास भक्तांना घेऊन महापालिकेत आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला. मंदिर परिसरात पीएचई बंगला येथे काल जाहीर प्रशिक्षण करून या ठिकाणी लिलाव करायचं 1000 स्क्वेअर फूट असं पेपर झालेलं होतं. परंतु या ठिकाणी एक ना एक 1000 स्क्वेअर फूट असं 5-6 1000 स्क्वेअर फूट जागा द्यायचं या ठिकाणी ठरलेल्या आहेत. परंतु रस्त्यावरचं जागा गेल्या 25-30 वर्षापूर्वी त्या आमच्या रूपाभवानी ट्रस्टीला दिलेला आहे. परंतु ते जागा सोडून आम्ही या ठिकाणी ते करा आपल्या पीएचई जुना बंगल्यामध्ये. पण आत्ता बघितलं की जे काही लिलावामध्ये भाग घेतलेले आहेत त्या लोकांकडं पैसे न आणता त्या ठिकाणी आलेले आहेत. परंतु काही 1 नंबर गाळा हे 600 रुपये जास्त याच्याने ठरलेला आहे. परंतु 2 नंबर घेतले नाही, 3 नंबर का घेतलं आहे अजून त्याच्याकडे पैसे नाहीत. पण मला म्हणायचं की जे काही गाळा घेणार आहेत महानगरपालिकेने त्यांच्याकडे चेक न घेता पैसे घ्यावं रोख. कारण चेक देऊन नंतर बाउन्स होऊ नये या पद्धतीचं कामकाज या ठिकाणी करावं. आणि आमचे रूपाभवानी ट्रस्टीचे जे काही म्हणणं होतं 3 वर्षापूर्वी 88,000 भाडं होतं, त्या 88,000मध्ये 10% वाढवत या ठिकाणी जे भाडं वाढ करण्यात आलेलं आहे. एकूण कोरोनाच्या काळात 2 वर्ष या ठिकाणी सर्वच बंद असताना आता 1,20,000 रुपये जे काही 19,000 रुपये आपण ठरवलेलं आहे. त्या आमचे ट्रस्टीचे लोक म्हणाले की जे वाढ केलेलं आहे कोरोनाच्या काळात धंदा नाही, पाणी नाही, काय नाही, फक्त सर्व बंद होतं. त्यावेळी हे घेतलेलं कमी करावं असं आम्ही आयुक्तांना आणि आपले सहाय्यक आयुक्त पाटील साहेबांना विनंती केलेला आहे. जेणेकरून या भागातलं जे कोणी हे घेणार आहेत आपले खेळणीसाठी त्या लोकांनी या ठिकाणी सर्व व्यवस्था साफसफाई स्वच्छता केलं पाहिजे. ते शर्ती अटी आहेत, त्या शर्ती अटीमध्ये कुठल्याही पद्धतीचं भंग होऊ नये त्याचं दक्षता आपल्या महानगरपालिकेचे अधिकारी घ्यावं. आणि आता उद्या काय झालं तर आम्ही गप्प बसणार नाही. महाराष्ट्र अधिनियम कलम 1989 त्यानुसार कोणत्याही लिलाव करताना किमान 3 दिवस अगोदर प्रसिद्धीपत्र तयार करून प्रसिद्ध करावे असे असताना सुद्धा महापालिकेने स्वतःचा मनमानी कारभार दाखवून महाराष्ट्र अधिनियमाचा कलमाची दिशा बदलली आहे. ज्या शासनाने दिलेले नियम आणि कलम शासनानेच पालन करत नसेल तर इतर लोकांनी शासनाचे नियम कसे पालन करतील अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. ही लिलाव पद्धत अत्यंत चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे लिलावात सामील झालेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा दिलेल्या नाहीत. त्या ठिकाणी लाईट पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने लिलाव झालेले आहेत. महापालिकेने फक्त आपला फायदा करून घेत नागरिकांच्या सोयी सुविधांकडे लक्ष दिले जात नसल्याचेही दिसून आले. यावेळी सहाय्यक आयुक्त विक्रमसिंह पाटील, भूमापन अधिकारी
पुजारी, माजी नगरसेवक चेतन नरोटे, रूपाभवानी ट्रस्ट मंडळाचे अध्यक्ष मल्लीनाथ लातुरे, उपाध्यक्ष संताजी भोळे, रवी हक्के, जगन्नाथ बंडगर, यल्लाप्पा कर्ली, विजू कोळी, नागराज डबरे, कोळेकर लातुरे आदींसह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि भक्त मंडळ प्राधिकारी उपस्थित होते. शहरात विविध ठिकाणी नागरिकांकडून टाकण्यात आलेला आजोरा संकलित करून वाळू आणि खडी विलगीकरण प्रकल्प महापालिकेच्या वतीने बीओटी तत्वावर तुळजापूर रोडवरील कचरा डेपो येथे उभारण्यात येत आहे. त्याचा मक्ता अय्यर एन्व्हायरमेंट रिसर्च मॅनेजमेंट कंपनीला देण्यात येणार असून एकूण सुमारे 13 कोटींचा हा प्रकल्प आहे. शहरात स्वच्छता राखण्यासाठी या प्रकल्पाची मोठी मदत होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. शहरात अनेक ठिकाणी बांधकाम करत असताना पाडकामातील आजोरा अनेक जण विविध ठिकाणी परस्पर टाकतात. त्यामुळे अस्वच्छता निर्माण होते, वाहतुकीस अडथळाही निर्माण होतो. हे टाळण्यासाठी सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून तुळजापूर रोडवरील कचरा डेपो येथे संकलित केलेल्या आजोऱ्यातून वाळू खडी विलगीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. कचरा डेपो येथे एकूण 5 एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यापैकी 1.5 एकर जागेवर मूळ प्रकल्प उभा राहणार असून उर्वरित जागेवर आजोरा साठविण्यात येणार आहे. शहरात यापुढे आता नवे बांधकाम करण्यापूर्वी पाडकामासाठी महापालिकेकडे मागणी करतानाच फी आकारून हा आजोरा मक्तेदाराच्या माध्यमातून कचरा डेपो येथे हलविण्यात येणार आहे. एखाद्या मिळकतदाराने परस्पर जर रस्त्यावर किंवा इतरत्र पाडकामाचा आजोरा टाकल्यास त्यांच्यावर दुप्पट दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे परस्पर कुठेही आजोरा टाकून अस्वच्छता करण्याच्या प्रकारावर पायबंद बसणार आहे. बांधकाम परवानगी घेतानाच पाडकामाची माहिती घेण्यात येईल. त्यानंतर पाडकामानंतर पडलेला आजोरा मक्तेदाराच्या मार्फत कचरा डेपो येथे हलविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती फी संबंधित बांधकामधारकांकडून आकारण्यात येणार आहे. शहरातून संकलित केलेला आजोरा कचरा डेपो येथील या प्रकल्पाच्या ठिकाणी एकत्र करण्यात येईल. त्या ठिकाणी त्यावर प्रक्रिया करून या आजोऱ्यातील खडी आणि वाळू वेगळी करण्यात येईल. ही विलगीकृत वाळू आणि खडी त्यानंतर विक्री करण्यात येणार असल्याचेही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. या प्रकल्पाची निविदा काढण्यात आली आहे. या कामाचा मक्ता अय्यर एन्व्हायरमेंट रिसर्च मॅनेजमेंट कंपनीला निश्चित करण्यात आला आहे. लवकरच वर्क ऑर्डर देण्यात येणार आहे. आजोरा वाहतुकीसाठी संबंधित मक्तेदारास प्रति टन 149 रुपये तर प्रक्रियेकरिता प्रति टन 221 रुपये अदा करण्यात येणार आहेत. असे दोन्ही मिळून एकूण प्रति टन 370 रुपये महापालिका मक्तेदारास देणार आहे. सुमारे 13 कोटींचा हा प्रकल्प असून शासनाकडून साधन सामग्रीसाठी 7.5 कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध होणार आहे. आजोरा विलगीकरण प्रकल्पासाठी शासनाने शेडसाठी 7.5 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी चिंचवड यासह इतर महापालिकांच्या माध्यमातूनही असा प्रकल्प सुरू आहे. आता सोलापुरात हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेने सोलापूर शहरातील विविध झोपडपट्टींचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये सुमारे 750 घरे बेवारस म्हणजे घराला मालक नसलेल्या स्थितीत आढळली आहेत. या घरांचा वापर पुनर्वसनासाठी होणार आहे. ही घरे बंद आणि पडलेल्या अवस्थेत आहेत. यामध्ये काही सिमेंटच्या तसेच विटांच्या घरांचाही समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या घरात कोणीही राहत नसल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिकेने आता ही घरे ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच या घरांची यादी महापालिका जाहीर करणार आहे, असे आयुक्त पी शिवशंकर यांनी सांगितले. महापालिका ताब्यात घेणारी घरे ही गरजू लोकांना देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी सांगितले. तसेच छत्रपती संभाजी महाराज चौक ते अरविंद धाम या 54 मीटर रस्ता रुंदीकरणात बाधित होत असलेल्या 44 घरातील कुटुंबांचे पुनर्वसन केले जात आहे. हंडे प्लॉट, देशमुख प्लॉट येथील बाधित घरांचा यात समावेश आहे. महापालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत सोलापूर शहरातील सर्व फेरीवाले पथविक्रेत्यांचे विविध निकषांच्या आधारे सर्वेक्षण सुरू आहे. आतापर्यंत शहरातील 6113 पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. आता उर्वरित सर्वेक्षण येत्या 30 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ यांना मिळणार आहे. शासन नियमानुसार शहरात 1 लाख लोकसंख्येच्या मागे 1000 याप्रमाणे शहरातील 10 लाख लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे 10,000 फेरीवाले आणि पथविक्रेते असण्याची शक्यता आहे.
यापूर्वी घेण्यात आलेल्या सर्वेक्षणादरम्यान सर्वेक्षण वेबसाईट बंद असल्याने या कामाला ब्रेक लागला होता। यापूर्वी 4752 पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले होते। आता हे सर्वेक्षण पुन्हा एकदा महापालिकेच्या दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत UCD विभागाचे समूह संघटक यांच्या माध्यमातून उर्वरित सर्वेक्षण पूर्ण करण्याचे काम सुरू आहे। योजनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण करणे महत्त्वाचे आहे। महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप, सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्वेक्षण करण्यात येत आहे। शहरात UCD विभागातील 15 समूह संघटक शहरातील विविध भागात जाऊन हे सर्वेक्षण करीत आहेत, अशी माहिती महापालिका शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी यांनी दिली। सोलापूर शहरातील पथविक्रेत्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता, मर्यादित कौशल्य आणि आर्थिक पत यामुळे व्यवसायाच्या संधी कमी उपलब्ध असतात। यामुळे असंघटित आणि स्वयंरोजगार करणाऱ्या पथविक्रेत्यांना व्यवसायाच्या व्यापक संधी उपलब्ध करून देणे, त्यांना कार्यकुशल बनविणे, त्यांना पत मिळविण्यास समर्थ बनविणे, तसेच त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची सामाजिक सुरक्षितता, सामाजिक कल्याण आणि शासकीय योजनांशी सांगड घालणे व त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी सर्वेक्षण करून लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत। शहर अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने शासन निर्देशानुसार सोयी सुविधा पथविक्रेत्यांना देण्यात येणार आहेत। पथविक्रेता धोरण कार्य पूर्ण करण्यात येणार आहे। ज्या फेरीवाले पथविक्रेत्यांना निकषाप्रमाणे कागदपत्रे महापालिकेत शहर अभियान कक्षात दाखल करणे शक्य आहे, त्यांनी जमा करून पोचपावती घ्यावी। शहरातील सर्व पथविक्रेत्यांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन महापालिकेच्या समूह संघटनाकडून आपले सर्वेक्षण दिनांक 30 सप्टेंबर 2022 पूर्वी करून घ्यावे, असे आवाहन महापालिका शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी यांनी केले आहे। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। आयुष्मान भारत योजनेची प्रक्रिया गतिमान करा, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरांचे आवाहन। उत्कृष्ट काम केलेल्या आरोग्य मित्रांचा झाला सन्मान। शहरात होणाऱ्या मॅरेथॉनमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, नाव नोंदणीच्या उद्घाटन प्रसंगी पालिका आयुक्तांनी केले आवाहन। सोमवारी ब्राह्म मुहूर्तापासून घटस्थापना करून करा शक्तीदेवीचे पूजन, पंचांगकर्ते दातेंचे देवी भक्तांना आवाहन। आणि रूपाभवानी मंदिर परिसरातील मोकळ्या जागेचा पालिकेने केला लिलाव, खेळणी विक्री स्टॉल थाटण्यासाठी विक्रेत्यांनी मोजले हजारो रुपये। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। नमस्कार।